संत कबीर, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, विश्ववंदनीय बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, चालतं बोलतं विद्यापीठ संत गाडगे बाबा बिरसा मुंडा अण्णाभाऊ साठे, आई जिजाई, आई भीमाई, आई रमाई, आई सावित्रीबाई फुले, आई झलकारी देवी, आई मीरात्या, या सर्व महामानवास अभिवादन करतो, वंदन करतो आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतो. मेन माइक का है ना, रिबन कम करो, वीडियो रोक दो वैसे. हाँ, थोड़ा मॉनिटर में बड़ा इसको, मॉनिटर में तो बड़ा, बाहर में भी बड़ा चलता है. हेलो हेलो घरच्या घरी मिळाली भगवान गौतमाची मजचा तरी मिळाली निधन झाले तेव्हा ही घडली समाज सेवा माझ्या परी मुलांना तीच नोकरी मिळाली.
मगर आवाज के कैसे आवाज निकलेगा गली में से? दे दे दो पूजने को महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका वैशालीची किरण या ठिकाणी उपस्थित झालेले सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करावं आणि माझ्याकडून आणि माझ्या संस्थेकडून वैशाली किरण जयवीर आणि संपूर्ण टीमला जयवीर काका पूजने को तो पाप होती है मगर गौतम जैसे नहीं पूजने को तो पाप होती है मगर गौतम जैसे पाव नहीं दुनिया में तो गाँव बहुत है मगर महू के जैसा गाँव नहीं महू के जैसा गाँव नहीं फुलांची वंदना तुला ह्या उमलत्या फुलांची वंदना तुला ह्या उमलत्या फुलांची वंदना तुला तू बांधलेल्या फुलांची वंदना तुला या उमलत्या फुलांची वंदना तुला मनोजराजा सिद्धिदाचे दरवाजे उघडणाऱ्या या कोटी कोटी मुलांची वंदना तुला या कोटी कोटी हे जीव जीव मुलांची वंदना
आणि म्हणून शिवाला भिवाला चालू तो करो ये बैंजू का आवाज बोलो थोड़ा सा हल्का सा बोल दो उसने बैंजू का आवाज बंद है ना पूरा बंद है ना बैंजू के बगैर सुर नहीं समझेगा ना उसका सुर वाला मामला है नहीं डांसिंग वाला मामला नहीं गौतमी पाटिल जैसा हाँ और बंद है ना देखो ना तुम इधर अंदर आके मॉनिटर बना दो उसका सुर वाला काम है ना इसके चलो जान दो मुंह से बैंजू बता था देखिए ये बाबा साहब का मिशन है किसी अरे गहरे का मिशन नहीं और बाबा साहब के बच्चे ऐसे अगर डरे हुए अगर बैठेंगे तो बाबा साहब का मिशन आगे नहीं जाने वाला तुम्हें वाघाची लेकरं वाघा सारखे बसले पाहिजे क्योंकि कि संविधान के नाम से मनवादियों के मुंह पर लग गया है ताला कहां से लाते हैं संविधान के नाम से मनवादियों के मुंह पर लग गया है ताला और हर तरफ छा गया है ये जय भीम वाला वाला अबे जातिवादियों तुम्हें जितने जुल्म करना है कर लो सागर लेकिन ये बाबा साहब का बच्चा है झुकेगा नहीं साला शिवाला भिवाला कोटी प्रणाम शिवाला भिवाला शिवाला भिवाला कोटी प्रणाम छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब शिवाला भिवाला कोटी प्रणाम माझा का एक रयतेच राजा रयत म्हणजे जनता एक रयतेच राजा एक रयतेच राजा एक रयतेच राजा एक ज्ञानाचा बेटा एक ज्ञानाचा राजा तुम्ही असे जर बसताल घरी भांडण गिंडण झालं तुमचे झगडे गिगडे झाले ना जरा चेहऱ्यावर तुमच्या फुलफुल चेहरा ठेवा एकदम
जसा बाईचा माझ्या चेहरा कसा फुलफुलीत आहे एकदम, असा चेहरा तुमचा आमचा रात्रभर फुलफुलीत दिसला पाहिजे. क्योंकि बुद्धाला जोपासणाऱ्या नागाची गरज आहे. काय कहते दादा? बुद्धाला जोपासणाऱ्या नागाची गरज आहे. बाबासाहेबांच्या लेकरांना त्यागाची गरज आहे. हा, या भारताला गौतमय करण्या मनोज राजा आपल्या मेंढराची नाही, आज वाघाची गरज आहे. कारण दोन्ही शीलवंत आणि स्वाभिमानी. आदरणीय आमचे नाव विसरून कांबळे साहेब, दिलीपजी कांबळे साहेब यांच्या वतीने या ठिकाणी फार मोठी भेट मिळेल. टाळ्यावरून स्वागत करा सर्वांनी. तुम्ही लोक जीव याची खिसे खाली करतो मी. दोन्ही शीलवंत हर चाचा, ये भी ऐसा भी माहौल देखना चाहिए, क्योंकि ये हमारे साथ भी एक मुस्लिम समाज के शहबाज अली साहब और पूरे ग्रुप के लिए, मेरे सच के लिए जोरदार ताली बजा दो, क्योंकि ये भी शहबाज भाई बाबा साहब के मिशन में दिन रात काम करते हैं और निस्वार्थ से, क्योंकि वो मुस्लिम दोस्त है, दोस्ती में उभरता है चाचा, कि वो मुस्लिम दोस्त है, दोस्ती में उभरता है और मोहब्बत के आईने में संवरता है. हाँ, ये बाबा साहब अम्बेडकर के संविधान का कमाल है सारा. मैं आदाब करूं तो वो जय भीम करता है. जय भीम करता है मेरा मराठा समाज के भाइयों के लिए. अशा कार्यक्रमात कसं आहे, ऐसा रखो. अशा कार्यक्रमात अशा काळ्या कुळ्या हे ते इकडे तिकडे फोन लावणं चालूच राहते. कारण की जे काळ्या कुळ्या करतात ना, ते मर्दाची अवलाद नसती, हिजड्याची अवलाद असते. मर्दाची अवलाद आमने सामने हे करतात, पण हिजड्याची अवलाद मागून कामं करतात. आणि जे फोन करतात, काळ्या करतात, ते पक्की हिजड्याची अवलाद अशी. क्योंकि देखिए, मेरे मराठा समाज के भाइयों के लिए 4 लाइन दे रहा हूं कि ज्याच्या कपाळी लाल टिळा त्याला निळा टिळा लावू नका. ज्याच्या कपाळी लाल टिळा त्याला निळा टिळा लावू नका. फक्त स्वार्थासाठी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकत्र आणू नका. माझ्या ओबीसी भावा, मराठा भावा, करायचे असेल तर तुम्हाला असे करा. आम्ही शिवाजी महाराजांची जयंती आम्ही साजरी करतो, बाबासाहेबांची जयंती तुम्ही साजरी करा. थोड़ा सा बढ़ा दो मॉनिटर में, क्योंकि इसके बगैर प्रोग्राम नहीं होता. इसके बगैर प्रोग्राम नहीं होता ना. अरे बैंजो के बगैर प्रोग्राम नहीं होता ना भाई, इसकी वजह से. तेरा कम कर दो यार. अरे दोन्ही शीलवंत खरे स्वाभिमानी. दोघेही लढले खरे खानदानी. दोघेही शिजले, दोघेही शिजले त्या मानवाच्या काळात. एक रयते जनाजा, एक न्याला.
आपका काम वही करने वाला हूँ, क्योंकि दादांसाठी जोरदार तालियां वाजवून स्वागत करा। मेजराम साहेब बहुत मेरे प्रोग्राम उन्होंने नागपुर में 10-12 प्रोग्राम उन्होंने लिए मैंने, और बड़े प्यारे चांगल्या मनाचा माणूस आहे, क्योंकि कि तुमच्या भविष्याप्रती खपणारा भीम होता, हे जरुरी आहे दादा. तुमच्या भविष्याप्रती खपणारा भीम होता, अन्यायाला कायद्याने कापणारा भीम होता, की मनोज राजा स्वतःच्या जीवाची पर्वा न करणारा अबे शिवाजी नंतर बहुजनांना जपणारा भीम होता. ये जो बाबा साहब का मिशन है, इसमें ऐसी बातें होती रहती है, कारण की सत्य हे लोकांना आवडत नाही. खरं जे असते ना, खरं जर बोललो ना तो म्हणतात सख्या माहेरी राग येते, कारण की इतिहास कितीही दाबण्याचा प्रयत्न केला पण इतिहास जपू शकणार नाही, क्योंकि मरणारे कोण होते आणि मारणारे कोण होते. असं लागते यार. मरणारे कोण होते आणि मारणारे कोण होते, आणि रणांगणातून मागे सरणारे कोण होते. मनोज राजा शिवाजीला शूद्र म्हणून येथे राज्याभिषेकाला विरोध करणारे कोण होते. समोरची लाईन तुम्ही मला सगळे जण शपथ आहे तुम्हाला बाबासाहेबाची. एक रे ते जराजा, एक रे ते जराजा, एक त्या राजा. सवलता कशा खाता, फक्त तुम्हाला काळ्या करणं सांगा. घरकुल है का एक रे ते जराजा, एक त्या राजा. महिलांनी घरात तर भल्ल्या बोलतो तुम्ही तसं तसं कायच राजा घरात रात्री याची भिक्षी होती वर्ध्याले. बोले एक रे ते जराजा, एक रे ते जराजा, एक त्या राजा. आता एकदा सगळे जण दोन्ही हात वरती करून एकदाच म्हणा बघतो. सगळे जण दोन हात वरती करा. हात उपर. तो हात वरती करणार नाही मी समजेल की आसाराम बापूची औलाद आहे. हात वरती म्हणा सगळे जण रेडी. एक रे ते जराजा, एक त्या राजा. रे ते एक रे ते जराजा, एक त्या राजा.
रोशन गायकवाड कृषी उत्पादन बाजार समिती पुण्याची अळंदिया यांच्या वतीने 100 रुपयाची भेट आली. काय नाव मग भेट? श्रावस्ती मुंगघाटे. काय नाव आहे? श्रावस्ती. टाळ्या वाजवून स्वागत करा त्या बोलीचं. काय तर आजकाल नावं ठेवतात. आजचल काजल पायल. श्रावस्ती खूप सुंदर नाव आहे बेटा. काय बोलशील तू? ही सोच आहे. टाळ्या वाजवा पोरीसाठी. हा आणि ते पण म्हणते की दोखामुळे गेली दोखामुळे गेली गेली ठोकशाही. दोखामुळे गेली गेली ठोकशाही. और संविधान दादा आणि लोकशाही. या भारतात जन्मा आला सभी मराया. या भारतात जन्मा आला सभी मराया. मुख्यांचा मुख नायक झाला सभी मराया. झाकाय लाज कपडे नव्हते अशा घडीला. आकाश पांघरुनी गेला सभी मराया. हिऱ्यात श्रेष्ठ हिरा तो कोहिनूर असुनी. आम्हा कोळशा मधी तू राहला सभी मराया बन. हे चंद्र सूर्य तारे आम्हा दिले तू सारे. बाबा हे चंद्र सूर्य तारे आम्हा दिले तू सारे. पण भीमा जेना दिले स्वतःच्या मुला सभी मराया. बाबासाहेब जर बाबासाहेब झाले असतील तर कोणामुळे? कोणामुळे बोलते चालते त्याला कोणामुळे? रमाईमुळे. आणि म्हणून तर म्हणतोय की बुद्ध विचारधारा दीक्षाभूमी ती आहे. भीमाचा क्रांती मारा दीक्षाभूमी ती आहे. रंजल्यानो गांजल्यानो साऱ्या जगाचा थारा दीक्षाभूमी ती आहे. पण घडले ना ज्याचे दर्शन माता रमाईला. घडले ना ज्याचे दर्शन माता रमाईला. दादा तो पांडुरंग न्यारा दीक्षाभूमी ती आहे. त्यांच्या वतीने 100 रुपये नाही 100 लाख रुपयाची भेट आहे. त्याला अजून स्वागत करा. महाराष्ट्रातला कितीही मोठा कलाकार असो चितू भोवली ओळखते. आपण कलाकारही ओळखतो पण चितू भोवले सगळे कलाकार ओळखतो. आदर शिंदे आनंद शिंदे मिलिंद शिंदे सर्व एकदा आणखी जोरदार त्याला अजून स्वागत करा. आणि ते पण म्हणतात दोखामुळे गेली. ते बाबासाहेब आंबेडकरांनी 2 शोध ग्रंथ लिहिले. अस्पृश्य मूळचे कोण शूद्र पूर्वी कोण होते. 2 शोध ग्रंथ लिहिले. अस्पृश्य म्हणजे आम्ही ज्या समाजाला बोलण्याची मनाई घराच्या बाहेर निघण्याची मनाई. आमच्या सावलीचा जर उच्चवर्णीय समाजाला जर त्याच्यावर सावली पडली तर आमचा विंटाळ आमचा तो पाठवून जायचा. म्हणजे अस्पृश्य म्हणजे कोण? तर अस्पृश्य म्हणजे आम्ही
तर मग बाबासाहेबांनी 2 शोधग्रंथ लिहिले. जे ओट्यावर बसले त्यानं लक्षात ठेवा, जे ओट्यावर बसले ना ते तुमचं लक्ष इकडे असू द्या. 2 शोधग्रंथ लिहिले. अस्पृश्य आम्ही, तर मग शूद्रपूर्वी कोण होते याचाही विचार आहे. या महाराष्ट्रातला मराठा ओबीसी बांधव आजी उपसरपंच गौतमजी दमके यांच्याकडून 500 रुपयाची भेट आली. तळ्यावरून स्वागत करा सर्वांनी. त्या काही सरपंच साहेब, अस्पृश्य आम्ही, तर मग शूद्रपूर्वी कोण होते? या महाराष्ट्रातला ओबीसी मराठा बांधव जे स्वतःला उच्चवर्णीय समजून घेतात. इथला ओबीसी मराठा म्हणजे शूद्र, कारण की अस्पृश्य आम्ही तर मग शूद्रांचा विचारच आहे ना. इथला ओबीसी मराठा म्हणजे शूद्र. कदाचित माझ्या मराठा भावांना विचार पडला असेल की आम्ही शूद्र कसे. इथला मराठा समाज जर शूद्र नसता, इथला ओबीसी बांधव जर शूद्र नसता, तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक डाव्या पायाच्या अंगठ्याने झाला नसता. कारण की शूद्रांना राजा होता येत नव्हतं. या महाराष्ट्रातला एकही ब्राह्मण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी तयार नव्हता. काशीवरून गागा भटाला आणावं लागलं. म्हणून जर कदाचित माझ्या मराठा ओबीसी भावांनी जर बाबासाहेब आंबेडकरांचा शोध ग्रंथ वाचला असता, तर इथल्या मराठा समाजाला आरक्षणासाठी मूक मोर्चा काढण्याची गरजच भासली नसती. पण आम्ही वाचत नाही ना, नुसते आम्ही शिरेलाच पाहतो. साथ कभी बहू थी ती और पत्ती भाभी जी घर पे है. या सिरेला पाहून आम्ही आमचे डोके खलास करत आहोत. म्हणून तो असे वार आपल्यावर होत आहेत. त्यांना स्वाभिमानाचं जीवन जगलं पाहिजे. क्योंकि कि शिवाजी महाराज के शान में जय भीमालों का हर एक बंदा रखा है ना. शिवाजी महाराज के शान में जय भीमालों का हर एक बंदा रखा है. लेकिन शिवाजी महाराज के नाम का लगाकर इन्होंने सिर्फ धंधा रखा है. अरे ये तो लगे है पत्थरों के पीछे सागर. सिर्फ जयभीम वाले लोगों ने ही शिवाजी महाराज को जिंदा रखा है. पहिल्याची गायकवाड साहेब यांच्याकडून 100 रुपये मिळाले. धन्यवाद. ते पण म्हणतात अरे दोघांमुळे गेली. देखिए ये इतिहास है, छोटी बातें नहीं है. इतिहास किती लपवला तरी लपवल्या जात नाही. क्योंकि सागर गोसावी लिखते, मेरा भाई लिखता है, ये भी शेर उसने लिखा था. और ये भी 4 लाइन वही देता है कि आदमी के हाथों आदमी हलाल, इस देश में आदमी के हाथों आदमी हलाल नहीं होता. और अंग्रेजों को कभी अपना सलाम नहीं होता. अबे छत्रपति शिवाजी महाराज के इतिहास के बाद महारों को तलवार चलाने की इजाजत होती सागर, तो मां कसम ये भारत कभी गुलाम नहीं होता. सरचिटणीस आमचे बेसराम साहेब यांच्याकडून फार मोठी भेट या ठिकाणी मिळाली. ते पण म्हणतात दोघांमुळे गेली ठोकशाही. दोघांमुळे गेली ठोकशाही. संविधान दादा लोकशाही.